आज साफसफाई चालली आहे बरं का मित्रांनो. तर हॅलो ना पब्लिक, तुम्हाला बोललो होतं ना मी, खूप गचपान झालं आहे इथं. व ते गचपानच आपण साफसफाई करायला घेतलं आहे. हां, म्हणजे सगळं नाही होणार, पण जेवढं काही जाईल ना ते सगळं भंगारवाल्याला देऊन टाकायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे बाटल्यावाले बेवड्यांचे काहीतरी करायला लागणार आहे. करूयात लवकरच. पण त्याच्यानंतर जे काही मी गोळा वगैरे करून ठेवलं होतं ना तिथं, म्हणजे पाईप वगैरे होते, प्लास्टिकच्या बाटल्या वगैरे होत्या, खूप काही गोष्टी होत्या त्या. आणि त्या मी त्याच्यासाठीच तिथं गोळा करून ठेवल्या होत्या, की जेणेकरून ना नंतर आपल्याला हे करता येईल. इथं आपल्याला खुरपायला बाया वगैरे आल्या होत्या, कारण की खूप गवत झालं होतं. मी तर तुम्हाला दाखवलंच होतं. सऱ्या राहिल्या होत्या, मग त्या सऱ्याच आपल्याला खुरपून काढायच्या होत्या. त्याच सऱ्या खुरपून काढायचं ना काम चालू होतं. हे जे गवत निघतं आहे ना, ते गवत सध्या मी वाया नाही घालवत आहे बरं का मित्रांनो. तुम्हाला तर माहितीच आहे, तुमच्या भावाने गाया आणल्यात, त्यांना ते खायला कामी येत होतं. माझ्यासाठी चांगलंच होतं. तर आपल्या एका गाईला चेक करण्यासाठी ना डॉक्टर आले होते. कारण की खुशखबरी तर पाहिजेच होती ना आपल्याला लवकरच. मग काय, भंगारवाल्या गेल्यानंतर सुद्धा ना मग जे उरलेले काही होते पुठ्ठे वगैरे काय काय ज्या गोष्टी उरल्या होत्या ना ते साफ करून घ्यायचं बोललो की जेवढी गर्दी इथे कमी होईल ना, नंतर इथं आपल्याला थोडंसं वेगळं नियोजन आहे. ते नियोजन काय आहे ते तुम्ही बघशालच. ते आता मी तुम्हाला सांगून तुमचा मजा खराब नाही करणार, पण त्यातही माझंही सुटका आहे एका कामापासून, ते तुम्हाला कळेलच. पण आता बोललो की जेवढं माझ्या याच्याने होईल ना तेवढं मी साफसफाई करून घेतो, जेणेकरून नंतर फक्त थोडंसंच काम करावं लागेल. मग तिथे फक्त गवत वगैरे नाही काढलं मी, आणि ज्या फक्त काही गोष्टी पडल्या वगैरे होत्या त्या सगळ्या साफसफाई करून घेतल्या. बोललो की नंतर आपल्या आता गाया वगैरे आहेत, तर त्यांनी काही खायला वगैरे नको. काही झालं तर ती मुकी जनावरच आहेत. मग ज्या खाली वगैरे पडल्या होत्या ज्या गोष्टी होत्या ना, जसं की लोखंडाचे तुकडे वगैरे होते, काही पाईपाचे वगैरे होते, ते सगळे घेऊन मस्तपैकी एकदम छान, किती छान वाटते ना आता. हे असं काय काम केल्यासारखं वाटतं रे काहीतरी. आता बघा तुम्ही, आता इथे थोडंसंच ह्या फरशा वगैरे राहिल्यात, त्या पण आपण कामी लावणारच आहोत. त्यानंतर ना खूप काट्याचं गवत झालं होतं आपल्या आजूबाजूला मित्रांनो, जे विनाकारणाचंच वाढलं होतं. पण आता पाऊस गेल्यानंतर ना ते पूर्ण सुकलं होतं. मग काय, आम्ही सगळ्यांनी मिळून ना ते थोडं थोडं पेटवून द्यायचं ठरवलं. हा म्हणजे काय, जंगलाला वणवा नव्हता लागणार बरं का, कारण की मी तिथं उभाच होतो. मग थोडं थोडं करून ना सगळीकडं मी ते पेटवून दिलं, आणि ते पण एवढं सुकलं होतं म्हणून ते पटापटात जळत होतं. विनाकारणाचंच होतं. खाली हे बघा, हे प्लास्टिकचे वगैरे हे जे खूप सारे ना कचरा पाडला होता, तोही पेटवून दिला मी. आणि तिथे मग मला माझा हा मित्र भेटला. त्याला बोललो आहे, बाबा जा इथून, नाहीतर तुझा इथेच कार्यक्रम व्हायचा. तोही बोलला, दादा तुम्ही आहेत म्हणून हो. मी बोला, अरे बाबा बस काय यार, तुझ्यासाठी ना मग कोणासाठी, असं म्हणून मग लागलो कामाला. आता इथे थोडं थोडं प्रत्येक जागी ना पेटवून दिलं होतं. हे प्लास्टिक कचरा वगैरे मलाच पटत नाही. आज रात्रीची शेकोटी ना इथेच घ्यायची ठरवलं, आणि जोपर्यंत सर्व पेटत होतं तोपर्यंत मी स्वतः तिथं होतो, जेणेकरून पूर्ण वणवा हा दुसरीकडे लागला नाही पाहिजे म्हणून. चला बाय बाय.